महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 95 65 48 75। पाईप आलेत ना, स्पॉट ते न वापरता पीव्हीसी पाईप वापरले शाळेला सुद्धा रस्ता नाही, लहान लहान मुलांना पाणी नाही। लय विनंती केली, एकदम बोलला नाही, एकदम मोठा हा इथला पाऊस आहे तिकडे पाठीमागे मुलांना रस्ता नाही, जायला रस्ता नाही। तहसीलदारांना अर्ज केलेला आहे, प्रांत अधिकाऱ्यांना अर्ज केलेला आहे, आणि पर्यंत कुणीच लक्ष नाही दिलं। तहसीलदार संपर्कात एमजीपीचे लोक संपर्कात राहते, 2 दिवसात कारवाई करून टाकू। मी पूजा सोनवणे। आज आम्ही कुरकुटवाडी येथील एक ठाकर वस्तीवर जमा आहोत। जमा असण्याचं कारण असं की जे केंद्र सरकारचं काम चालू आहे जलजीवन मिशनचं, खरं तर हे गरिबांच्या आणि प्रत्येक हर घर जल असं जे योजना केंद्र सरकारने राबवली आहे, त्याच्यापासून आमच्या ठाकर समाजाच्या वस्तीला किंवा गोरगरीब जनतेला वंचित ठेवण्यात येते। ते कसं, जे काम चालू आहे इस्टिमेट प्रमाणे ठेकेदार करत नाहीयेत, आणि राहिली दुसरी गोष्ट, इस्टिमेट तर बाजूलाच राहू द्या, जे एमजीपीचं केंद्र सरकारकडून जे पाईप येतात, जे सामान येते ते त्या कामात वापरलं जात नाहीये। अतिशय निकृष्ट दर्जाचे पाईप वापरले जातात। जे इस्टिमेट मध्ये जो खड्डा 3-3.5 फुटाचा घ्यायला सांगितलाय, तिथे ते पैसे वाचवतात की काय हे त्यांनाच माहिती, की गोरगरीब जनतेवर अन्याय करतात। त्यांनी जो 3.5 फुटाचा खड्डा आहे तो 1.5 फुटाचाच घेऊन त्यांचं काम पुढे चालू आहे। इथल्या जनतेला कळत नाही, किंवा अशिक्षित गोरगरीब जनता असल्या कारणाने त्यांना वारंवार या गोष्टींपासून वंचित ठेवलं जातंय। आणि याचीच आता ओघाने आमचे पालकमंत्री विखे साहेब इथे येऊन गेले काही वेळापूर्वी। त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की सोमवारी संदर्भित जे अधिकारी आहेत ते येऊन ह्या घटनेची, ह्या गोष्टीची दखल घेतील, आणि आम्हाला आमच्या सर्व जनतेला, महिलांना न्याय मिळण्याच्या आशेने इथे जमलेलो आहोत। धन्यवाद। आम्हाला पाण्याची सोय करा, पाण्याची सोय केली ही आम्हाला काय गावकीच्या पाहुण्याने माणसाने आम्हाला बैतवार सोय केली नाही, आम्हाला पाणी प्यायला नाही। इथं पाईपलाईन यांनी आम्हाला चुकीची दिली, आम्हाला पाईपलाईन बैतवार द्या, डायरेक्ट आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला प्यायला आम्हाला पाणी नाही। आम्हाला 2-2, 3-3 किलोमीटर आम्हाला पाण्याला जावं लागत आहे। यांनी आमचं काम चुकीचं केलंय। यापूर्वी पण एक पाईपलाईन झाली होती, त्या पाईपलाईनतून तुमच्यापर्यंत पाणी पोहोचलं? पूर्वी एक पाईपलाईन झालेली होती, ती काय त्यांनी फक्त इथभरच खड्डा घेतलाय, जास्त खड्डा घेतला नाही। सगळी पाईपलाईन वाड्यापासून इकडं सगळी फुटलेली आहे, आम्हाला पाणी काय प्यायला भेटत नाही। आताची पाईपलाईन लोखंडी पाईप होत, आम्हाला आता हे असं लोखंडी पाईप टाकले होते, ते काय आम्हाला पाईप दिलं नाही। यांनी दुसरं आम्हाला दुसरं पीव्हीसी पाईप आम्हाला टाकलं, हे काय 2 इंच रस्ता नाही, आम्हाला रस्ता पाहिजे। सरकारी बांधीतून आम्हाला रस्ता पाहिजे, एवढं काम तुम्ही बैतवार करावा, ही आमची विनंती आहे तुम्हाला। मी शिवाजी मेंगा, काळ्या खडकावर कुरकुटवाडी ग्रामपंचायत, आमचं गाव म्हणजे ग्रामपंचायत कुरकुटवाडी। इथं आम्हाला सगळ्याच बाबतीत आम्हाला वंचित ठेवण्यात आलेले आहे, कारण या शाळेला रोड नाही। आता हे पाईपलाईन चालली, कशा प्रकारची पाईपलाईन झाली? ते पीव्हीसी पाईप झाली। आमचं म्हणणं आहे व सर्व गावात म्हणजे डेंगळे आले, आमच्याच गावात हे पीव्हीसी पाईप का, आणि ते असे हाताने धरले तरी दाबतात, हे 40 वर्ष टिकतील का, ही आमची
ची मागणी आहे. मग आता तुम्हाला जे आता जो पाणी पुरवठा केला जातोय तो कोणत्या ग्रामपंचायत कडून? हे बोट्या गाव म्हणजे बोटा गावाकडून केला जातोय. तर तुम्ही पाणीपट्टी कोणत्या गावाला? कुरकुटवाडे या गावाला आम्ही पाणपट्टी भरतो आणि खरं म्हणजे सहकार्य आमचं या बोट्याने केलेलं आहे. वालच्या पाण्यावर आमचं जीवन. हा, या वालच्या पाण्यावर आम्ही वाल काढलेला आहे त्याच्यावर जीवन चालेल. हा, म्हणजे आम्हाला आता तुम्ही विखे पाटलांना ही गोष्ट सांगितली तर विखे पाटलांनी काय सांगितले तुम्हाला? सोमवारी म्हणले मोठा अधिकारी पाठवून या कामाची चौकशी होईल असे आश्वासन दिलेले आहे. आता आम्हाला इकडे याला रोडला यायला इकडे रस्ता नाही. शाळेच्या बाजूला मुलांना जायला रस्ता नाही का? याला जायला रस्ता नाही. पाणी शिवाय यायला रस्ता नाही. इथून येरवाल वरून की पान रस्ता आहे ना हा? हा, सरकारी पाणी. सरकारी पान मग बंद कोणी केली ती? स्थानिक माणसांनी का? स्थानिक माणसांनी बंद कशाची केली? आता किती वेळा तरी हे केलंय ते अर्ज करून दिल्या तरी आम्हाला ते रस्ता मंजूर झाला नाही आतापर्यंत. मग काय करायचं? बरोबर, शाळेचा रस्ता मंजूर होणं गरजेचं आहे तुमचं. मंजूर व्हायला गरजेचंच आहे ना आणि आम्हाला जाणे येण्याचं सुद्धा गरज आहे ना. आम्ही कोण निघायचं? आता तुम्ही म्हटलात लग्न झाल्यापासून पाण्याचं नाही. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? आता 30-35 वर्ष झाले. मग पाण्याचं कसं नियोजन असतं? आम्हाला इथून शेरवालवरून पाणी देतोय. आम्ही बोटीच्या ग्रामपंचायतचं पाणी आम्हाला. तुमची ग्रामपंचायत मात्र आमची ग्रामपंचायत कुरकुवाडीला आहे ना? पानपट्टी तिकडे भरता. घरपट्टी भरतोय. पानपट्टी आम्हाला पाणी दिलं नाही. आम्ही पानपट्टी भरलीच नाही मेन म्हणजे आतापर्यंत. बरोबर आहे. जर का आम्हाला पाणीच नाही तर पानपट्टी कुठून भरायची त्यांना? पाणी दिलं असतं तर आम्ही पानपट्टी भरलीच असते ना. आम्ही घरपट्टे भरतो, पानपट्ट्या नाही भरतो. आम्हाला पाणीच नाही दिलं तर आम्ही कुठून द्यायचं त्यांना? अजूनही बोटा ग्रामपंचायतीचं पाणी. हा, अजूनही बोटाचंच ग्रामपंचायतचं पाणी देतं. आता प्रत्येक वेळेस आहे ना मतदानाच्या टायमाला आम्ही काय म्हणतोय कुरकुटवाडीला ना मतदार येताना इकडे पाणी भेटतंय आम्हाला. साधारण पानपट्टी वसूल केली जाते तुमच्याकडनं. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.